जय शिवराय मित्रांनो, मी सचिन गावाने. श्रीमान योगी हे पुस्तक मी आपल्या मराठा साम्राज्य या यूट्यूब चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. ही कल्पना आवडली असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. शिवनेरी पायथ्याचे जुन्नर गाव पश्चिमेकडे झुकलेल्या सूर्याच्या तिरप्या किरणात उठून दिसत होते. जुन्नर पासून थोड्या अंतरावर असलेल्या आंबराईत शहाजीराजांचे घोडदळ थांबले होते. एका डेरेदार आम्रवृक्षाखाली शहाजीराजे छोट्या संभाजीसह उभे होते. दुपार टळत येऊनही अद्याप वारा सुरू झाला नव्हता, झाडाचे पानही हलत नव्हते. रात्रीची थंडी उतरायला अजून सुरुवात झाली नव्हती. आंबराईतून दिसणाऱ्या रस्त्याकडे उभयतांचे सारखे लक्ष जात होते. कोणी दृष्टीपथात येत नव्हते. वाढत्या क्षणाबरोबर शहाजीराजे अधिक अस्वस्थ होत होते. आबासाहेब, मासाहेब आल्या, शंभूराजे म्हणाले. कुठं? मानवर करीत शहाजीराजे विचारते झाले. शंभूबाळांनी बोट केलेल्या दिशेकडे शहाजीराजांनी पाहिले. तिरप्या सूर्यकिरणांत धुळीचे लोट उडवीत येणारे अश्वपथक दिसत होते. हळूहळू टापांचा आवाज स्पष्टपणे ऐकू येऊ लागला. आंबराई नजीक येताच येणाऱ्या पथकाची गती मंदावली. घोडी थांबली. 3 घोडी मंद गतीने पुढे येऊ लागली. घोडदौडीने थकलेल्या जिजाबाईच्या चेहऱ्यावर संभाजीला पाहून क्षीण हास्य उमटले. जिजाबाई दासीच्या आधाराने पायउतार झाल्या. श्रमाने सारा चेहरा लालबुंद झाला होता. नेत्र आरक्त दिसत होते. 3 मासांच्या गर्भार जिजाबाईंनी आपला घाम टिपला. पदर सावरून त्या शहाजीराजांच्या सामोऱ्या आल्या. अशी ठाई थांबत आम्ही दौड करीत राहिलो तर तुमच्या बापाच्या हाती सापडण्यास फार वेळ लागायचा नाही, तेच सांगणार होते मी. मतलब? शहाजीराजांनी विचारले. आपण पुढं जावं आणि तुम्ही? पुढचा प्रवास झेपेल असं वाटत नाही. मग अशा आडवाटी आपल्याला टाकून? जवळच आपले व्याही विश्वासराव आहेत. त्यांच्याकडे थांबता येईल मला. आपण सुखरूप तर आम्ही सुखरूप. क्षणाच्या अवधीला सुद्धा फार मोल आहे. शहाजीराजे एकदम संतापाने उफाळले. हा आपल्या वडिलांचा प्रताप आहे. त्याला आम्ही काय करणार? जाधवांचं आणि भोसल्यांचं वैर पिढ्यानपिढ्या चालवायला आम्हीही समर्थ आहोत म्हणावं. मी काय बोलणार यात? जिजाबाई बोलून गेल्या. तुम्ही म्हणता तसं करू. तुमच्या बापाला रक्ताची लाज असेल तर तो तुम्हाला सोडून देईल अथवा पळवून नेईल. तुमचं नशीब आणि तुम्ही. आम्हाला जास्त विचार करायला आता उसंत नाही. बोला. हे ठरलं? आपले अश्रू कष्टाने आवरून काही न बोलता जिजाबाई आपल्या घोड्याकडे वळल्या. जुन्नरला खबर गेली. शहाजीराजांचे व्याही विजयराव सिद्धूजी विश्वासराव खुद्द सामोरे आले. जिजाऊ आणि शहाजी यांना सन्मानाने आपल्या वाड्यात घेऊन गेले. वाड्यात बैठकीवर जाताच शहाजीराजे म्हणाले, विश्वासराव, नाईलाजानं तुम्हालाही तकलीफ देत आहो. त्याबद्दल आम्ही शर्मिंदे आहो. राजे, असं बोलू नका. आपल्या कामी येण्याची संधी नशिबानं मिळाली असं आम्ही समजतो. जीवाच्या बाजीनं आम्ही राणीसाहेबांची कदर करू. तो विश्वास नसता तर आम्ही आलोच नसतो. आम्हाला आता थांबता येणार नाही. शंभूराजे, चलायचं ना? का राहणार? जिजाऊंची नजर चुकवीत शंभू म्हणाला. आम्ही येणार. शाबास. शहाजीराजे म्हणाले. थोडे दिवस बाळ राहिल्यावर आणि सर्व सुखरूपपणे पार पडल्यावर बाळाला पाठविला तर नाही का चालणार? जिजाऊ म्हणाल्या. ऐका, विश्वासराव, बाळाला धोका आहे आणि आम्हाला नाही. तसं म्हटलं नाही मी. जिजाबाई गडबडीने म्हणाल्या. आम्ही शंभूबाळांना नेणार. त्यांच्याकडून फार मनसुबे पार पाडायचे आहेत. राणीसाहेब, आपल्यासाठी आम्ही बाळकृष्ण, हनुमंते, संक्रोजी, निळकंठ, सोनोजी पण कोरडे ही मंडळी ठेवून जात आहोत. थोडी शिबंदी देखील आहे. आम्ही स्थिरस्थावर झालो की तुम्हाला घेऊन जाऊ.
तब्येतीला सांभाळा. शंभू जिजाऊंच्या पाया पडण्यासाठी वागताच जिजाऊंनी त्याला उराशी कवटाळला. शंभू बाळाने त्या मिठीतून सुटका करून घेतली. जिजाऊंना शब्द फुटत नव्हता. त्या शंभूचे रूप डोळ्यांत साठवित होत्या. डोळे भरताच तेही रूप अस्पष्ट झाले. जेव्हा डोळे पुसले, तेव्हा शहाजीराजांच्या बरोबर शंभू वाड्याबाहेर पडत होता, एकदाही मागे न पाहता. जिजाऊंनी उभ्या जागी डोळ्यांना पदर लावला. विश्वासरावांच्या पत्नी लक्ष्मीबाई सदरेवर येऊन, जिजाऊंना हाताशी धरून आत घेऊन जात होत्या. पण आत जात असताही बाहेर उठणारा घोड्यांच्या टापांचा आवाज कान थोपवू शकत नव्हते.